नमस्कार. आता आपल्यासोबत वास्तू बिल्डर आणि डेव्हलपरचे ओनर उत्तम यलमारजी आहे. चला त्यांच्याशी संवाद साधूया. उत्तमजी, सगळ्यात आधी तुमचं नवराष्ट्रामध्ये स्वागत असो. आणि काय सांगाल, खूप सुंदर असं एक्झिबिशन लावलेलं आहे. ह्या वेळेला थीम सुद्धा फार वेगळी आहे. तर कसा रिस्पॉन्स येतोय सगळ्या कस्टमरचा आणि ग्राहकांचा? सर्वप्रथम मी तुमचा धन्यवाद देतो की माझी बाईट घ्यायला तुम्ही आलात. एक्झिबिशनला चांगलाच प्रतिसाद आहे. फुटफॉल पाहता आपल्याला दिसतंय की भरपूर गर्दी आहे. लोकांना नवी मुंबईमध्ये एअरपोर्ट जो आता चालू होत आहे त्याच्यामुळे भरपूर अपेक्षा आहेत रिअल इस्टेटकडून, आणि ज्या पूर्ण होण्यासारख्या आणि इझिली शक्य होणाऱ्या आहे. पण सर, खरं तर आता कन्फ्युजन सुद्धा आहे सगळ्या कस्टमरमध्ये की नवी मुंबईमध्ये इन्व्हेस्ट करायला हवं, हे खरं आहे, पण कुठे करावं? असं मी म्हणेन की जशी आपली इन्व्हेस्टमेंटची कपॅसिटी आहे, बजेट आहे, त्याप्रमाणे त्या लोकेशनला तुम्हाला इन्व्हेस्ट करायला पाहिजे. कारण आज उल्वेमध्ये तसं पाहायला गेलं तर 2 BHKचं बजेट 2 करोडच्या वरती गेलेलं आहे. आणि मग प्रमाणे बजेट आहे त्याप्रमाणे प्रथमतः तर मी सांगेल की पेरी पेरी ऑफ द एअरपोर्ट उल्वे आहे, पुष्पकनगर आहे, वडगर आहे, हा एरिया पहिले तर डेव्हलप होईल जास्त. त्याच्यानंतर द्रोणागिरी आहे, आणि नंतर ह्याच्यातून जसा हा एरियाचा रेट वाढत जाईल तसं अफोर्डेबिलिटी कमी होत जाईल तर ते तळोजाकडे वगैरे जाईल. नवी मुंबईमध्ये आज पहिलं तर सर्वप्रथम एअरपोर्ट येतोय सगळ्यांना माहीत आहे. दुसरं, फडणवीस CM साहेबांनी आत्ताच व्हेजू सिटी डिक्लेअर केलेली आहे. सगळ्यात मोठं डेटा सेंटर नवी मुंबईमध्ये येत आहे. आपल्या डिझनी वर्ल्ड सारखं मोठे पार्क येणार आहेत. तर त्याच्यामुळे अजून याची कनेक्टिव्हिटी भरपूर चांगली होत आहे. मेट्रो कनेक्ट आहे, वॉटर कनेक्टिव्हिटी आहे. ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर रोजगार निर्मिती भरपूर असून त्यामुळे तुम्हाला म्हणजे हे एकदम आज बेनिफिशियल. बेनिफिट होणार आहे. मला थोडंसं ह्या वास्तूबद्दल ऐकायला आवडेल की ही तुमची बिल्डिंग जी आहे किंवा हे जे वास्तू डेव्हलपर आहे हे किती वर्षापासून ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आहेत आणि इतिहास थोडक्यात? नक्की मी नक्कीच सांगायला आवडेल मला. मी स्वतः इंजिनियर आहे. मी 97चा पासआउट इंजिनियर आहे. आणि आम्ही हे डेव्हलपमेंटमध्ये 2010 पासून आहे. 2010 पासून कन्स्ट्रक्शनमध्ये आहे. 2001 पासून आम्ही ॲज ए कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत होतो गव्हर्नमेंट आणि इंडस्ट्रीमध्ये. 2010 पासून आम्ही उल्वे, द्रोणागिरी, पनवेल ह्या एरियामध्ये ऑलमोस्ट 600च्या वरती फ्लॅटचं पोझिशन दिलेलं आहे. आणि तसा तो संतुष्ट ग्राहक आमचा आहे. त्यांच्याकडून आम्हाला अजून रिपीट कस्टमर मिळतो आहे. आमचं प्लॅनिंग करताना पहिलं लक्ष जातं ते वास्तूवरतीच. कुठलाही प्रोजेक्ट आम्ही नवीन चालू करतो त्यावेळेला आम्ही वास्तू कन्सल्टंटला बरोबर घेऊनच प्लॅनिंग करतो, आणि त्याच्यानंतर मग आमचं काम प्लॅनिंग चालू होतं.